हाय. तर आज आवळ्याचा मुरब्बा करायचा आहे. तर बाजारात असे छान आवळे आलेले आहेत बरेच आणि हेल्दी पण असतात खूप छान. तर 80 रुपये किलो असे आहेत सध्या. तर म्हटलं आवळ्याचा मुरब्बा करावा, कारण करायलाही खूप सोपा आहे, छान आहे आणि टेस्टी पण लागतो. मुलंही खूप खातात, हेल्दी असतो. त्यामुळे करायचं ठरवलं. सो आधी आवळे घेतले, अर्धा किलो आवळे आहेत. तर त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला उकळून घ्यायचं, शिजवून घ्यायचं थोडंसं, जोपर्यंत त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या होणार नाहीत तोपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर हे असे दिसतील. त्यात चिरा ज्या आहेत त्या मोकळ्या होऊन जातात, त्या पाकळ्या मोकळ्या होतात. परत मग त्याला असं काढून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने दाबलं तरी त्याच्या पाकळ्या मोकळ्या होऊन जातात आणि त्या आपण जशाच तशा ठेवू शकतो किंवा मग त्याला कट करून बारीक बारीक तुकडेही करू शकतो. आपण कट करायची गरज नाही, हाताने सुद्धा होऊन जातं ते. तर असं दाबल्याच्या नंतर त्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या व्हायला आता. तर अशाही ठेवू शकता तुम्ही किंवा त्याचं बारीक तुकडेही करू शकता. तर मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. सो हे काढून घेतलं आणि जे पाणी उरलेलं होतं आवळा उकडून घेतल्याच्या नंतरचं, तर ते पाणी ॲक्च्युली आवळा ज्यूसप्रमाणेच आहे. तर त्याला मी काचेच्या भरणीत ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून देते आणि रोज सकाळी कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे पाण्यात आपलं अर्धा ग्लास पाण्यात 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं कोमट पाण्यामध्ये. तर आपण जसं बाहेरून आवळा ज्यूस आणतो सेम तसंच टेस्ट आहे त्याची आणि हेल्दी असतं, म्हणून मग मी ते टाकून न देता त्याला रोज सकाळी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. सो आता पाक करायला घेतला. तर इथे 2 ग्लास मी पाणी घेतलं आहे आणि सॉरी 2 ग्लास साखर घेतली आणि अर्ध्या ग्लासाला थोडंसं वर पाणी घेतलं, साखर भिजेल असं. तर पाक करून घ्यायचा. पाकाला छान उकळी आल्याच्या नंतर मग हे आवळे टाकून द्यायचे. तर ते हे आधी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तर मी अशाप्रमाणे करून घेतलेत सगळे तुकडे. त्या बऱ्याचशा बिया निघल्या. आता त्याचा काय यूज होईल माहीत नाही, बट त्याचं म्हणजे आवळा कसा खूप हेल्दी असतो आणि मुलंही खूप छान आवडीने खातात आवळ्याचं मुरब्बा. तर आता आवळा कँडी पण मी करणार आहे. तर हे पाकाला अशी छान उकळी आलेली आहे आणि मग त्याच्यात हे आवळा टाकून द्यायचा आणि छान शिजवून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिट शिजवायचं. त्या ह्याच्यानुसार पाक आता सध्या पातळ आहे. तर पाक असा घट्ट झाला की बंद करून घ्यायचं ते आणि काचेच्या भरणीत काढून घ्यायचं. तर खूप छान टेस्टी असते. मुलांनाही खूप आवडते. टिफिनला वगैरे नेतात मुलं आणि पोळीसोबत खायला छान लागतं. तसंही खाऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे, कसंही आपल्याला जसं आवडेल तसं आपण खाऊ शकतो. तरी शिजवून झाल्याच्या नंतर पाक घट्ट झाला की असं दिसतं. तर छान आहे, टेस्टी आहे, हेल्दी पण आहे. सो तुम्ही ट्राय करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही बनवला आहे का आवळ्याचा मुरब्बा आणि हा बनवला आहे तो कसा वाटला तुम्हाला. खूप छान आहे.